नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. भक्तवत्सल कृपा सिंधू प्रभाकर, राहणार पिंपळे गुरव, पुणे, या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हे माझं मूळ गाव. तरुण वयात गजानन महाराजांविषयी कुठेतरी काही ऐकलं होतं, इतकंच. पूर्वीपासून सौ गजानन विजय पोथी वाचते म्हणून लग्नानंतर मला अशी काही पोथी आहे हे समजले. लघुपाठ बंधारे विभागात ज्युनियर क्लर्क म्हणून माझी नोकरी झाली. नोकरीच्या निमित्ताने पुण्यातील सांगवी भागात वास्तव्यात आलो. आमच्याकडील भागात अंदाजे 20-25 वर्षापूर्वी गजानन महाराजांचं सुंदर मंदिर बांधण्यात आलं. मी प्रगट दिनाच्या कार्यक्रमाला मंदिरात जाऊ लागलो आणि तेवढ्या मर्यादित अर्थाने म्हणता येईल की मी गजानन महाराजांचा भक्त झालो. पुढे मात्र माझी मंदिरात जाण्याची वारंवारिता वाढली. तशी वेगवेगळ्या भक्तांसोबत संपर्क वाढून माझ्या असं लक्षात आलं की असे अनेक भक्त आहेत की जे दिवसातील बहुतांश वेळ गजानन महाराज या विषयावरच बोलतात. त्याच्या बोलण्यातून सतत गजानन विजय ग्रंथ, शेगाव वारी, शेगावला जाण्याची ओढ, गजानन महाराज कसे भक्तवत्सल आहेत, कृपा सिंधू आहेत, भक्ताच्या हाकेला धावणारे आहेत, भाव भक्ती नाण्यावर संतुष्ट राहणारे आहेत, अशा विविध गोष्टी माझ्या कानावर पडून मग माझ्याही मनात महाराजांविषयी एक अनामिक ओढ निर्माण झाली. आणि त्या ओढीसोबतच आतल्या आत दोन मनांमध्ये संभाषणही सुरू झालं. हे लोक एवढं सांगतात, पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत या गोष्टीला कसं मान्य करावं. अशात एक दिवस आमच्या ऑफिसातून माझ्यावर एक फार मोठी जबाबदारी टाकण्यात आली. महालेखाकार महाराष्ट्र राज्य यांच्या नागपूर येथील कार्यालयातून एक सर्टिफिकेट वजापत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. आमच्या ऑफिसच्या सर्व कामाचे ताळमेळ तक्ते अकाउंट ऑफिसर यांच्याकडून तपासले व ते बरोबर आहेत असं पत्र सही शिक्क्यासह आणायचे होते. त्या पत्राशिवाय आमची पुढील अनेक कामं ठप्प होणार होती. हे कामं किती महत्त्वाचे होते ते केवळ जाणकारच समजू शकतो. मी एक साधा ज्युनियर क्लर्क संबंधित सेक्शनमध्ये जाऊन एका अधिकारी माणसाला भेटणं, नुसतं भेटणं नाही तर त्याला महत्त्वाच्या विषयावर बोलून त्यांना सर्व समजावून सांगणं, माझ्यावर एका दिव्यातून पार पडण्याची जबाबदारी होती. सरकारी कार्यालयात जाऊन अशा प्रकारची कामं ज्यांना करावी लागतात त्यांना माझ्या त्यावेळच्या मनस्थितीची कल्पना येईल. माझ्या पोटात काहीसं विचित्र झालं आणि मनात एकदम गजानन महाराजांची आठवण झाली. मी मनातल्या मनात आयुष्यात पहिल्यांदाच गजानन महाराजांना प्रार्थना केली. म्हटलं, महाराज, तसं रूढार्थाने पाहता मी तुमचा भक्त आहे असं म्हणता येणार नाही. मी वारंवार दर्शनाला येत नाही, पोथी वाचत नाही, मला तुमच्याविषयी फारसं काही माहिती नाही, आजपर्यंत शेगावला आलो नाही, पण मंदिरात भक्तांकडून जे काही ऐकलं त्यातून आज मला असं वाटतं की या प्रसंगाला मला तुमच्या कृपेची गरज आहे.
मी प्रथमच तुम्हाला प्रार्थना करतो आहे. तुम्ही भक्तवत्सल आहात असं मंदिरात ऐकलं आहे. मी मनोमन प्रार्थना करतो, मला आपला भक्त समजा. माझ्या पाठीशी उभे राहा. प्रार्थना करून मी मनाशी ठरवलं की इथून काम होईपर्यंत सतत त्यांचं नामस्मरण करीत राहायचं. त्याप्रमाणे अगदी सतत जरी नाही तरी बराच वेळ सातत्याने नामस्मरण करीत मी नागपूरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. मी ऑफिसात संबंधित सेक्शनमध्ये पोहोचलो. गजानन महाराजांचं स्मरण करीतच मी चौकशी सुरू केली. पण पहिल्याच टेबलवर मोठीच निराशा झाली. त्या मोठ्या विभागात अनेकांना विचारलं, पण प्रत्येकानं एकच सांगितलं, तुमचं काम होण्यासाठी निदान 2 महिने लागतील. तुम्हाला निदान 2-4 वेळा यासाठी चक्रा कराव्या लागतील. यात माझं जवळपास 1 तास गेला. मी पूर्ण हताश झालो. अर्थात तरीही महाराजांचं नाम मात्र मनात सुरूच होतं. मी उतरलेला चेहरा घेऊन उदास मनाने, जड अंतकरणाने त्या विभागातून बाहेर पडणारच होतो. तो शेवटच्या टेबलावरील माणसाने शुक शुक असा आवाज करीत मला खुणेनेच त्यांच्या जवळ बोलावले. मी त्याच्यासमोर खुर्चीवर बसलो. तो म्हणाला, मगापासून तुम्हाला निहाळतो आहे. काय काम आहे? मी त्याला सर्व समजावून सांगितलं आणि स्वगत बोललो, पाहू काय होणार ते, जशी गजानन महाराजांची इच्छा. त्यावर तो माणूस बोलला, हे बघा, तुम्ही जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर तुमचं काम आजच होऊ शकेल. याचं कारण आमचे साहेब गजानन महाराजांचे भक्त आहेत. ते मनाने फार चांगले आहेत. बाहेर गावाहून आलेल्या माणसाला त्रास होऊ नये अशा विचारांचे आहेत. आज त्यांना यायला वेळ होणार होता, कारण त्यांच्या पत्नीची तब्येत दाखवायला ते हॉस्पिटलमध्ये जाऊन नंतर इकडे येणार आहेत. मी आनंदाने त्या माणसाला नमस्कार करून म्हटलं, हो हो, मी आहे गजानन महाराजांचा भक्त. पुढे आम्ही काही वेळ स्वाभाविकच गजानन महाराज या विषयावर बोलत होतो. इतक्यात एक गृहस्थ आत शिरले. त्या माणसाने माझी ओळख त्या गजानन महाराजांच्या भक्तांशी करून दिली. माझ्या चेहऱ्यावरील मरगळ पार नाहीशी झाली. संध्याकाळची 5 वाजता गजानन महाराजांच्या कृपेने आवश्यक ते पत्र माझ्या हातात आलं होतं. 12 ते 5 या पूर्ण वेळात सर्व स्टाफ कामाला लागला होता. स्टाफ काम करीत होता आणि मी आर्ततेने महाराजांचं नामस्मरण. मंदिरात लोक जे बोलतात त्यात तथ्य आहे याची जाणीव मला झाली होती. पिंपळे गुरव पुणे येथे वास्तव्यात असणारा मी एक लहान माणूस, पण महाराजांमुळे त्या दिवशी एका अधिकारी व्यक्तीशी छान बोलू शकलो. माझं काम पूर्ण झाल्यावर उठता उठता थोडं चाचरतच मी साहेबांना विचारलं, माझ्यासाठी सर्व स्टाफने आज कष्ट घेतलेत. सगळ्यांना चहा पाण्यासाठी मी काही खर्च करू इच्छितो. त्यावर अत्यंत विनम्रपणे हात जोडून ते बोलू लागले, अहो, आपण गजानन महाराजांचे भक्त ना. मग आपण महाराजांच्या भक्तांनी 2 गोष्टी आयुष्यात सांभाळायला हव्यात. एकतर अन्न हे पूर्ण ब्रह्म,
अन्नाचा अपमान करायला नको, वाया घालवायला नको, पाण्यात टाकायला नको आणि दुसरे म्हणजे भ्रष्टाचारापासून, गैरव्यवहारापासून 2 हात दूर राहायलाच हवं. आम्ही आमचं कर्तव्य केलं, अधिक काही नाही. तेव्हा तुम्ही गजानन महाराजांचं स्मरण करा, अन्य काहीही नको. नमस्कार. श्री गजानन, जय गजानन. श्री गजानन, जय गजानन.